नमस्कार, मी डॉक्टर अमिता क्षत्रिय, कृषी विस्तार तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र पोखरी नांदेड 1. माझ्यासोबत आहेत आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे वरिष्ठशास्त्र प्रमुख डॉक्टर देविकांत देशमुख सर. त्यानंतर कृषी गृहविज्ञान तज्ञ प्राध्यापक अलका पवळे मॅम. त्यानंतर आमच्यासोबत आज इथे शहापूर गावामध्ये आम्ही शीतल पिंपळपल्ले यांच्या शेतावरती आलेलो आहोत, ज्यांना आम्ही 45 दिवसापूर्वी परसबागेचं एक बियाण्याचं किट दिलं होतं. आणि इथे परसबाग तयार करण्यासाठी त्या कृषी सखी आहेत, त्यांच्यासोबत 15 महिला इथे आमच्यासोबत आज उपस्थित आहेत. तर या परसबागेमध्ये त्यांनी खूप छान असं सगळं भाजीपाला वगैरे लावलेलं आहे. तर त्यांना मी विनंती करते शीतल पिंपळपल्ले ताईंना की तुम्ही तुमच्या परसबागेबद्दल आणि तुम्हाला मार्गदर्शन कुणी केलं याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, माझं नाव आहे शीतल प्रमोद पिंपळपल्ले, राहणार शहापूर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. कृषी विज्ञान केंद्र पोखरणी यांच्याकडून मला सेंद्रिय पद्धतीने परसबाग करण्याचं बियाणं वाटप केलं होतं मॅडमनी. तर आम्ही इथं म्हणजे परसबाग बनवले होत. आमच्या गटाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ महिला शेतकरी गट आहे. त्यामध्ये आम्ही सेंद्रिय पद्धतीने जे परसबाग केलेली आहे, सुरुवातीला आम्ही करण्याची पद्धत म्हणजे ट्रायकोडर बागेमध्ये फळभाज्यांना म्हणजे हे झाली होती, गोबीला आळी लागलेली होती. त्यामध्ये आम्ही सुरुवातीची फवारणी केली होती दशपर्णी अर्काची. आम्ही सगळे म्हणजे एकत्र येऊन महिला दशपर्णी अर्क बनवतो, लिंबोळी अर्क बनवतो, कंपोस्ट खते बनवतो, गांडूळ खत बनवतो. सगळे म्हणजे इथे शेतीमध्ये म्हणजे सगळ्या महिला एकत्र येऊनच बनवलेले आहेत. गोबीला आळी लागली होती. 8 दिवस ह्याची केली होती दशपर्णी अर्काची एक वेळेस फवारणी केली, नंतर लिंबोळी अर्काची एक केली होती. त्याने आम्हाला रिझल्ट चांगला मिळालेला आहे. तालुक्यातील महिलांना म्हणजे आव्हान करते की सगळ्या महिला एकत्र येऊन सेंद्रिय पद्धतीने परसबाग केलेली आपल्या शरीरासाठी पण खूप चांगली आहे. रासायनिक खतामुळे शरीराचं पण हे होत आहे आणि शेतीमध्ये पण कस राहिलेली नाही आहे. सेंद्रिय पद्धतीने जर केलं तर खूप चांगला फायदा होतो आपला पण, आणि खर्च पण कमी होतो सेंद्रिय पद्धतीने केल्यावर. रासायनिक पद्धतीचा खर्च पण वाढणार आहे, शरीराला पण हानिकारक आहे. सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळे ह्याच्यामध्ये मधमाशांचं प्रमाण वाढलेलं आहे. शहापूर आणि माहूर अशा एकूण 50 महिलांची आपण परसबाग त्यांना दिलेली आहे. तर त्यामध्ये देशी आणि गावरान प्रकारचं जे काही बियाणं आहे आपण त्यांना वाटप केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने, आणि त्यांनी त्या बियाण्याचा खरंच वापर केला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते सेंद्रिय प्रकारे कसे भाजीपाल्याची उगवण करतात. तर हे पाहण्यासाठी आम्ही 45 दिवसानंतर मौजे शहापूर येथे या परसबागेला आढावा भेट म्हणून आलेलो आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की त्यांनी 21 प्रकारचा भाजीपाला उगवण केलेला आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी प्रत्येक कंद व मूळवर्गीय भाजीपाला घेतलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या ज्या काही पालेभाज्या आहेत त्यांची लागवड केलेली आहे. आणि पाठीमागे पाहाल तर त्यामध्ये जे काही फळवर्गीय भाजीपाला आहे, टोमॅटो असतील, वांगी असतील, मिरच्या असतील, अशा प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड त्यांनी व्यवस्थितरित्या केलेली आहे. सर्वात प्रथम यांनी मुख्य म्हणजे सेंद्रिय प्रकारे भाजीपाल्याची लागवड केलेली आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रसायनांचा वापर केलेला नाही आहे. तर सर्वात पहिले बुरशीनाशक म्हणून त्यांनी ट्रायकोडर्माचा वापर केलेला आहे. बीज प्रक्रिया करूनच लागवड केलेली आहे. या सर्व महिलांनी मिळून सुरुवातीला सेंद्रिय प्रकारच्या निविष्ठा तयार केलेल्या आहेत, ज्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, दशपर्णी अर्क आहे, निंबोळी अर्क आहे. त्यानंतर पाहायला गेले तर कंपोस्ट खत, गांडूळ खत यांच्याकडे 2 गिरगाई देखील आहेत. त्यामध्ये गोमूत्र. ते नेहमी ह्या परसबागेमध्ये त्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून ह्यांनी सुंदर अशा प्रकारची परसबाग इथे आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या परसबागेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर फक्त तुम्ही जी काही पिवळ्या रंगाची फुलं आहेत, झेंडूची फुलं, त्याचं एक कुंपण घ्यायचं आणि वेलवर्गीय भाजीपाला जो लावायचा राहिलेला आहे त्याची लागवड आपल्याला करायची आहे. आणि एक सबमिशन आहे अजून की जे काही राऊंड आहे आपलं, तर त्याला आपण व्यवस्थित प्रकारे कुठल्याही प्रकारचं वस्त्र असेल, साड्या असतील, कुठल्याही प्रकारचं कुंपण याला करायचं आहे. तर कुंपणामध्ये सांगायचं झालं तर आता ही सेंद्रिय परसबाग असल्याकारणानं तुम्ही जैविक सजीव कुंपण देखील करू शकता. त्यामध्ये करवंदाचा वापर करून तुम्ही याला सजीव कुंपण असं करू शकता. म्हणजे धन्यवाद पवळे मॅडम. आणि खरंच सर्व कृषी सखी शीतलताई आणि सर्व भगिनींचे मी कृषी विज्ञान केंद्र पोखरणीकडनं आभार मानते. तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात. आम्ही तर काय गाडीत बसून आलोत, पण तुम्ही चालत आलात आणि इथं आम्हाला सर्व तुमची परसबाग दाखवली. खरंच मन प्रसन्न झालं तुमची परसबाग बघून. यानंतर आमचे कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे वरिष्ठशास्त्र प्रमुख डॉक्टर देविकांत देशमुख सर तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करतील.
खरं तर सर्व महिला भगिनीचे मी आभार मानतो आणि तुमचं अभिनंदन करतो. मित्र, आपण बघता की अतिशय सुंदर जागी आपण अर्धापूर तालुक्यातल्या शहापूर या गावी मी माझ्या कृषी विज्ञान केंद्राच्या 2 महिला शास्त्रज्ञ आणि स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या सदस्यासोबत आहेत, ज्यांचे अध्यक्ष आमच्या सौ शीतल पिंपळपल्ले आहेत आणि त्यांचा गट. तर या महिला भगिनी स्वतः आज फोटोपुरतं न येता त्यांनी ही जे परसबाग आपण म्हणतात ती अतिशय प्रचंड मेहनतीनं फुलवलेली आहे आणि त्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडच्या प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट लावतो त्याला वाढवून जेव्हा भाजीपाला म्हणून आपल्या जेवणात त्याचा वापर करतो तर तो आनंद आपण शब्दात वर्णन करता येत नाही, एवढं हास्य आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. मी या गटाच्या माध्यमातून आणि या शहापूर गावच्या या प्रक्षेत्रातून नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी महिला भगिनी बांधवांना, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, बालवाडी सगळ्याला आवाहन करतो की प्रत्येकानं अशी एकजुटीनं महिलांनी पुरुषांनी परसबाग आपल्या शेताच्या प्रक्षेत्रावर, जी परसबाग विषमुक्त असेल, रसायनमुक्त असेल आणि सेंद्रिय असेल, प्रत्येक शाळामध्ये, बालवाड्यामध्ये, अंगणवाड्यामध्ये, ग्रामपंचायतमध्ये आणि प्रत्येकानं आपल्या घराच्या पुढील आणि मोकळ्या जागेमध्ये या बागेची स्थापना करावी. आणि यासाठी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड सदैव आपल्यासाठी राहील. काही जरी तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण पाहिजे असतील आणि निविष्ठा पाहिजे असतील, बियाणं पाहिजे असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडशी संपर्क साधावा आणि अशा विषमुक्त परसबाग म्हणण्यापेक्षा याला आपण थोडक्यात पोषण बाग जरी म्हणलं तरी हे संयुक्तिक ठरेल. तर त्याची निर्मिती करावी. अतिशय अल्प खर्चामध्ये, अल्प वेळेमध्ये ताजा, हिरवेगार आणि रसायनमुक्त, विषमुक्त भाजीपाला, दर्जेदार भाजीपाला आपण कुटुंबाला आपण खाऊ घालतो. सर्वांनी याचं अनुकरण करावं असं कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचा प्रमुख या नात्यानं सर्व शेतकरी बांधवांना, महिला भगिनींना आवाहन करतो आणि या सर्व बचत गटाचं आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं अभिनंदन करतो. धन्यवाद.